परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी, अवतार झाला मानुषी भक्तजन तारावया. ऐक भक्ता नामधारका, अंबरीषा कारणे विष्णू देखा. अंगीकारिले अवतार ऐका, मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्य कूर्म वराह देख, नराचा देह सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक, झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी. दशरथाचे कुळी जन्म, प्रख्यात अवतार श्रीराम. राजा होऊनी मागुती जन्म, गवळी घरी गुरे राखी. वस्त्रे फेडून झाला नग्न, बौद्ध रूपी झाला आपण. होऊन कलंकी अवतार जाण, तुरुंगारूढ काय आवडी. नाना प्रकार नाना वेश, अवतार धरी ऋषिकेश. तारावया भक्तजनांस, दुष्टहनन करावया. द्वापारांती झाला कली, अज्ञान लोक ब्रह्मणकुळी. आचारहीन होऊन प्रबळी, वर्तती महिमा कलियुगी. भक्तजन तारणार्थ, अवतार धरी श्री गुरुनाथ. सगळा कारणे भगीरथ, आणि गंगा भूमंडळी. तैसे एक विपवनिता, आराधी श्री विष्णुदत्ता. तिचे उदरी अवतार धरिता, आश्चर्य झाले परियेसा. पीठापूर पूर्वदेशी, होता ब्राह्मण उत्तम वंशी. आपस्तंभ शाखेसी, नाम आपळ राजा जाणो. तयाची भार्या सुमता, असे आचार पतिव्रता. अतिथी आणि अभ्यागता, पूजा करी भक्तिभावे. ऐसे असता व्रतवानी, पतिसेवा एकमनी. अतिथी पूजा सगुणी, निरंतर करीत असे. व्रतदा ऐसे एके दिवशी, आला दत्त अतिथिवेशी. श्राद्ध होते अमावस्येसी, विप्रघरातई देखा. न जेविता ब्राह्मण घरी, दत्ता भिक्षा घाली ते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी, प्रसन्न झाला तये वेळी. त्रयमूर्तीचे रूप घेऊनी, स्वरूप दावियले अति गहनी. पतिव्रता धावोनि चरणी, नमस्कारी मनोभावे. दत्तात्रेय म्हणे ती येसी, माग माते इच्छिसी. जे जे वासना तुझे मानसी, पावसी त्वरित म्हणतसे. ऐकून स्वामींचे वचन, विप्रवनिता करी चिंतन. विनवी तसे करद्वय जोडून, नाना परी स्तवोनिया. म्हणे जय जय जगन्नाथा, तू तारक भक्तासी तत्वदा. माझे मनी असे आरता, पूर्वावी ती देवराया. तू कृपाळू सर्वाभूती, वेदपुराणे वाखाणिती. केवी वर्णावी तुझी कीर्ती, भक्तवत्सला कृपानिधी. मिथ्यानुहे तुझा बोल, जे का ध्रुवासी तिथले पद अढळ. विभीषणासी लंकास्थळ, देऊनी राज्य समर्पिले. भक्तजना तू आधार, तया लागी धरिसी अवतार. ब्रीद असे चराचर, 14 भुवना माझारी. आता माते वरदेसी, वासना असे माझे मानसी. न भावे अन्यथा बोलासी, कृपानिधी देवराया. माझे मनीची वासना, पूर्वावी जगज्जीवना. अनाथ रक्षका नारायणा, म्हणून चरणी लागत असे. ऐकून ती येचे करुणावचन, संतोषाला त्रयमूर्ती आपण. कर धरिला आश्वासून, सांगजननी म्हणत असे. तव बोलिली पतिव्रता, स्वामी जे निरूपिले आता. जननी नाम मज ठेविता, करा निर्धार याच बोला. मज पुत्र झाले बहुत, नव्हे त स्थिर उपजत मृत. जे वाचले आता असत, अक्षहीन पादहीन. योग्य झाले नाही कोणी, काय करावे मूर्ख प्राणी. असो निनसती येणे गुणी, पुत्रावीण काय जन्म. व्हावा पुत्र मज ऐसा, ज्ञानवंत पुण्य पुरुषा. जगद्वंद वेद सदृशा, तुम्हा सारिका दातारा. ऐकून ती येचे वचन, प्रसन्न झाला दत्त आपण. पुढे असे कार्य कारण, दीक्षार्थ भक्तजनांसी. तापसी म्हणे ती येसी, पुत्र होईल परियेसी. उद्धरील तुझे वंशासी, ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्याचे बोली, येरवी न राहे तुम्हा जवळी. ज्ञानमार्गी अतुर्बळी, तुमचे दैन्य हरील. इतके सांगून तापसी, अदृश्य झाला परियेसी.
विस्मयकरितसे मानसी विप्रवनिता तये वेळी विस्मय करोनी मनात पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्षे निर्भर होत म्हणती दत्तात्रेय होईल माध्यान्ह समयी अतिथी काळी दत्त ये ताती तये वेळी विमुख न होता तये काळी भिक्षा मात्र घालीचे दत्तात्रेयांचे स्थान माहूर करवीर क्षेत्र खूण तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात नाना वेश भिक्षुक रूप दत्तात्रेय येती साक्षेप न पुसता मज निरोप भिक्षा घाली म्हणतसे विप्रस्त्री म्हणे पतीसी आजे अवज्ञा केली तुम्हासी ब्राह्मण न जेविता आपण त्यासे भिक्षा घातली म्हणतसे ऐकून सतीच्या बोला विप्रमनी संतोषाला म्हणे पतिव्रते लाभ झाला पितर माझे तृप्त झाले करावे कर्मपित्रांच्या नामी समर्पावे विष्णूसी आम्ही साक्षात्कारे येऊन स्वामी भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटले दत्त त्रयमूर्ती अवतार धन्य तुझी माता पिता जे वरद लाधली समुख्य आता पुत्र होईल निभ्रांता न धरी चिंता मानसी हर्षे निर्भर होऊनी राहिली दोघे निश्चित मनी होती जाहली गर्भिणी विप्रस्त्री परियेसा ऐसे नव मास क्रमोनी प्रसूत जाहली शुभदिनी विप्रे स्नान करूनी केले जातकर्म तये वेळी मिळोनी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तये वेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु ऐकोन म्हणती माता पिता हो का आमुचा कुळ उद्धरिता आम्हा वर दिधला दत्ता म्हणून ठेविती तया नाव श्रीपाद म्हणून या कारण नाम ठेवितो ब्राह्मण अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्तजन तारावया वरतत असता त्याचे घरी झाली 7 वर्षे पुरी मौंजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम बांधिता मौजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी म्हणू लागला तये वेळी ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करीती सकळिक होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपणात आचार व्यवहार प्रायश्चित्त समस्तांची आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगत असे द्विजवरांसी वर्तता ऐसे तयासी झाली वर्षे 16 विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा विचार करती पुत्रासवे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वांछा सांगेन कराला विवाह माझा तुम्ही सांगो ऐका विचार आम्ही वैराग्य स्त्री संगे असेन मी काम्य आमुसे तिये जवळी ते स्त्रिये वाचून आणिक नारी समस्त जाणा माते सरी जरी आणाल ते सुंदरी वरी न म्हणे तये वेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्रिये वाचून नारी बोलधरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे झाले त्रयमूर्ती कैसे पितयाते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी ऐकोनी पुत्राचे वचन आठविले पूर्व सूचन भिक्षुके सांगितली जे खूण सत्य झाली म्हणतसे आताच या बोलासे मोडा घालिता परियेसी विघ्न होईल त्वरितेसी म्हणून विचारिती तये वेळी न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती दोघे निश्चय करून आपुले मनी पुत्राभिमुख जनक जननी होती आशा आम्हा लागुनी प्रतिपाळीसी म्हणून या ऐशी मनी व्याकुळित डोळा निघती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्र स्नेह करून या देखोनी मातेचे दुःख संबोखित परम पुरुष उठवून स्वहस्ते देख अश्रुपात पुषितसे न करी चिंता अहो माते जे मागसी ते देईन तू ते दृढ करून चित्ता ते रहा सुखे म्हणतसे बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षिसी आम्हा वृद्धा लागून दैन्या वेगळे करोनी पुत्र असती आपणा दोन पाय पांगुळ अक्षहीन त्याते पोशील आता कोण आम्हा कवण रक्षील ऐकोन जननीचे वचन अवलोकी अमृत दृष्टी करून पुत्र दोघेही झाले सगुण
आली दृष्टिचरणादिक वेदशास्त्रादि व्याकरण सर्व म्हणती तत्क्षण दोघे येऊन धरिती चरण कृतार्थ झालो म्हणून या आश्वासून दये वेळी दिधला वर तत्काळी पुत्रपौत्री नांदा प्रबळी श्रियायुक्त सनातन सेवा करा जनक जननी पावा सुख महाज्ञानी इह सौख्य पावोनी व्हाल मुक्त हे निश्चये ऐसे बोलोनी तयांसी संबोधित असे मातेसी पाहोनी या दोघा पुत्रांसी राहता सुख पावाल पुत्र दोघे शतायुषे निश्चय धरी वो मानसी कन्या पुत्र होतील यांसी तुम्ही नेत्री देखाल अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश परंपरी कीर्तिमंत सचराचरी संपन्न होती वेदशास्त्रे आमची अवज्ञा न करिता निरोप द्यावा आम्हा त्वरिता ऐसे असे जाणे उत्तर पंथा दीक्षा द्यावया साधुजना सांगोनी माता पित्यासी अदृश्य झाला परियेसी पावला त्वरित पुरी काशी गुप्तरूपे होता तेथे तेथून निघून बदरीवना भेटी घेऊन नारायणा अवतार असे आपणा कार्याकारण मनुष्य देही दीक्षा करावया भक्तजना तीर्थे हिंडणे आपणा मनोवेगे मार्गक्रमणा आले तीर्थ गोकर्णासी ऐकोन सिद्ध मुनींचे वचन विनवी नामधारक आपण ते परिसाश्रोते जन म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्र परम कथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री दत्तात्रेयावतार कथन नाम पंचमोऽध्यायः शुभं भवतु शुभमस्तु श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु जय श्री काका साई राम।